मोहित ह्या पद्या कसा काय आला? मी चाललो होतो तर ह्या दिसला. याने विचारला कुठे चालले. मी याला सांगितलं. ह्या म्हणते मी बी येतो, मी बी गुड्डीच्या आईले पाहायला येतो. असा पाहिजे मित्र. मी मला पहिलेच कोण नाही सांगितलं, मी बी तयार राहिलो असतो. चाल आता 4 जण झालो आपण. तुला काय काय आणलं ग्रीष्मा? माझ्या बॅग मध्ये खाण्याचं सामान आहे आणि पाण्याची बॉटल बी आहे. मग दुसरं नाही आहे काही. माझ्या बॅग मध्ये दोरी आहे आणि टार्च आहे. कशी कशी आवाज येऊन राहिले रे. जमतम तर आपण इथे उभंच आहे, अंदरही जायच आहे. याच्यावर एक उपाय आहे, मी आणलाय तो. मी आणलाय घरून कापूस. तो आपल्या कानामध्ये टाकून द्या. मग आपल्याला भेव नाही लागत आणि आपल्याला जंगलातले किरकूर आवाज ऐकू नाही येत. हे आवाज राहते कायचे? जंगलामध्ये कोणी पक्षी किडे मकोडे राहते ना, त्याचे आवाज आहे. काही भेण्याची गरज नाही. आपण आपल्या कामावर फोकस करू ना, म्हणून म्हणतो हे कापसा घ्या आणि आपल्या आपल्या कानात घालून द्या. चला आता बरोबर आयडिया आली तुला. चला निघा. तुम्हाला मी सांगितलंय ते कोडवर लक्षात ठेव जा. जर काही कोणाला वाटलं तर काय सांगितलं ना मी कसं बोलायचं. हो हो चला सोबत सोबतच जाऊ ना. कोणत्या रस्त्याने चालता? इथून तर काही दिसून नाही राहिलं. ग्रीष्मा तुमच्या गोष्टी ऐकल्या होत्या का? चप्पल कुठं दिसली, कोणत्या दिशेने दिसली, काही असे बोलले होते का? नाही ते तर नाही माहित मला. पण त्या म्हणे इकडे कोणत्या बाबाजीचं हे आहे तर काय. तर आपण तर आता कोणत्या रस्त्याने चालता मग? मला माहित आहे. मी कधी कधी काढायला ह्याच रस्त्याने जाते. इथून पाहत दिसते. इकडे जाते नाही, अंदरचा इकडे जाते. त्या बी तिकडेच गेल्या असं. चला मग तिकडेच चला. बरोबर धरा, एकामेकाचा हात धर जा. खाली पाहिजा बरोबर. रस्त्याने बरोबर पाहत चला आणि गोष्टी करू नका. कोणी असं चोरबीर लोक तर आपल्यावर डाऊट जाईन द्यायचा. चोरबीर असं का इथं मोहित? पद्मा काकुले आणलं तर कोणत्या कोणी असंच नाही का? माझी आई म्हणत होती का पद्मा मोठी नखरेला आहे. तर ते काही नाही, सोनं घेतलं असेल ना, उठून पळाली असेल कुठं. काही ते जंगला गिंगला डबल गाली जाईल आणि बयाच लोकायला काय वाटेल म्हणून चप्पल नेऊन टाकून दिली असेल. तर पहिल्या दिवशीच चप्पल तुटली गिटली असेल अशी माझी आई म्हणे. जे असेल ते असेल. आता आपण पाहून घेऊ ना काय आहे तर. चला मग ह्या रस्त्यानं बरोबर एका मागून एक चाल जा. अजून हे शांता आली नाही घरी. फोन करतो तो फोन बी उचलत नाही. काय करून राहिली माहीत नाही. तुम्ही खाऊन अंगणात झोपले? तुही वाट पाहू पाहू झोपलो. आता इथंच लोटलो. दिन्या झोपला का? तुले दिने नाही माहीत का कुठं आहे म्हणून? कुठं आहे म्हणजे घरीच असाल ना? तू गेली तेव्हाची थोडी घरीच नाही आहे. घरी कोण होतं? आलता मग मगाशी. म्हणे मी काकूच्याच घरी झोपतो. काकाच्या घरी चाललो. तिथं मोहित बी झोपणार आहे. कोण काय ह्या सगळ्या जणी त्या पाटील आजीच्या घरी आहे. तर आम्ही इथंच झोपणार आहे. असं मग मला काही लक्ष नाही. आम्ही पाटलीन काकूया करून मी सरळ घरी चाली ना, म्हणून मला लक्ष नाही आहे. तुझं लक्ष कसं राहील? त्या दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष आहे ना. थांब तू आता. तुझी पूर्ण घोरपुड्याच काढा लागते मला. बस तू इथं थोडीशी. मला तुम्ही जे बोलायचं आहे ते बोल जा, जे करायचं आहे ते कर जा. फक्त तुम्ही मला पद्माले घरी आणू द्या. मग मी काही बोला. जे शिक्षा द्यान ते तयार आहे. मग मी फक्त पद्माले घरी येऊ द्या. तुले पद्माचं एवढं लोड घ्यायचं कोण सांगितलं? ते आली जंगलात, तिनं आणलं. गेली असेल कुठं. मी अन्नाचा घास नाही घेणार, नाही हे नाही घेणार. याची काय गरज आहे तुले? सगळ्या लोकांचं त्याचं पंजाबचं लक्ष माझ्याकडे जास्त होतं. तो मला पाहू पाहू बोलला. म्हणून तुम्ही मला फक्त 2 दिवस बोलू नका. मग तुम्ही जे शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. पंजाब भाऊजीने काय ठरवलं मग उद्या? तुम्ही कुठं पाहायला जाणार आहे की काही बोलला का तो? मला माहीत काय बोलला आणि काही नाही. मी येऊन गेलो घरी. काय बोलू त्याच्या संग? होता तो त्याच्या शाळा आहे आणि तो काय करून आला तर माहीत नाही. मी येऊन गेलो घरी. घरी काहून आले? त्याला कोण नाही म्हणलं का आपण चाल बा रिपोर्ट देऊ किंवा पाहू लागू? चला ना सगळेजण पाहाले. तर जाऊ ना. रात्री वाजली ना. रात्रीची चालतं. हो मी तुम्हाला तेच सांगायसाठी घरी आली का आम्ही आता पहाटे पहाटे निघणार आहे. जंगलात पहिले पाहिले आणि मग नाही सापडून तर मग दुसरा उपाय पाहू. काय बोलून राहिली तू? अंकित रात्रीची निघते का? त्या जंगलात जातं. तिला काय त्या पद्माला काय झालं काय नाही. आणि तुम्हाला काही झालं तर? आम्हाला काही नाही होत. आम्ही काही लोभी नाही आहे तिच्यासारखं. आम्ही बरोबर पाहतो. आता तुम्ही मला नाही म्हणू नका. येतो मी बरोबर. तर सगळेजण जाऊ ना उद्या सकाळी. तुम्ही या, आम्ही जातो.
आणि तुला तर काही खाल्लं खात नाही म्हणतात, मग तिथे चक्कर येऊन पडली तर त्या कोणतं 10 मिनटं बिना खाल्ल्यानं राहणं नाही होत. नाही आता मागण्यात वेगळीच शक्ती आली आहे, मला काही भूक नाही लागत नाही, काही नाही. पहाटे पहाटे अशी म्हणतं ना, जा झोप थोडा वेळ. हो करतो थोडासा आराम. झोपा तुम्ही, इथं अंदर जाऊन झोपा. झोपतो मी अंदर, इथं गाडी मच्छर आहे. अरे रामा, किती काळा काळा अंधार आहे, काही दिसून नाही राहिलं. हे पाय छाया, तुला बी सांगतो, तुला लागते भेव जास्त. तू आता बी घरी जाऊ शकतं, तर आता उजडलंच आहे, तर तू चालली जा घरी. तू आणखीन भेसीन तर आम्हाला आणखीन काम नवीन आमचं पूर्ण. नाही 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 भेट नाही. बरोबर आहे छाया, तू चालली जा घरी आणि मी हाय चौघी. चौघी काहून? अर्चना कुठे गेली? का माहीत अर्चनाने काय झालं तर बरं नाही लागून राहिलं म्हणे ते. हो छाया, तू बी चालली जा. फालतू तुला भेव लागन तर आणखीन तुझी तब्येत खराब झाली का काही झाली. नाही नाही, मी तुम्हाला सोडून नाही येत, तुमच्या सोबत राहतो बरोबर. मला पकडून चालतं चंदा, मी त्यासोबत हात पकडूनच चालतो. हो चाल, हात पकड. पण आताही काही वेळ नाही झाली आहे, चालली जा तू. नाही नाही, आता दिवसच निघणार नाही आहे भेव मला एवढं. आपण तर कोण्या रस्त्याने चाललो तर काही समजणार बी नाही आपल्याला. आपण बरोबरच आहे, त्या दिवशी इथून चाललो होतो, समोरच त्या काही चप्पल दिसली होती. चला, मी म्हणतो पाटलिंग काकू तुम्ही असं करा, छान तुम्ही चालले जा, तुमच्याकडून चालणे नाही होणार. तुम्ही जा दोघीजणी, आम्ही आहे तिघीजणी. पागल झाली का? मला सोडून चाल जा म्हणता. मी हाय ना, चालतो ना बरोबर हळूहळू. चला, तुमच्यावर आलं संकट, मी नव्हती म्हणून काय झालं, गोष्ट सगळ्यावरच आली ना. चला बरोबर, एक जण टार्च लाव द्या समोर, तर मागे मागे आम्ही एक एक जण येतो. हे लाकूड पाहून भिवू नका, हे लाकूड द्यायच्या गोष्टी ऐकल्या मी. हे लाकूड द्यायला दिसलं होतं त्या खूप भिल्या होत्या. म्हणजे आपण सही मार्गावर आहे वाटते. इथं पण थोडा थोडा प्रकाश बी आहे. इथे जास्त घना जंगल नाही ना, म्हणून थोडंसं इथे उजेड आहे. टार्च बंद करून द्या, पहिलेच बंद होता. आता मला सांगा, ते इतक्यातच त्याला दिसलं असेल ना सोनं घेणं. मग पद्मा काकू तर एवढ्यात पाहिजे होती. ते काय सोनं घ्यायला तर आली असेल, एका जागी बसून राहील का? आपल्याला आता कोणत्या रस्त्याने जावं लागेल, कुठं चालता? मला वाटतं समोर जास्त घंडाट आहे, तिकडेच जावं लागतं आपल्याला. तुम्ही चांगल्यानं पहा, त्या बाई त्या कोपऱ्यामध्ये तिकडे झोपडीसारखं दिसते, तिथं काय असेल ते. चालता का मग तिथं? काही बी इच्छा तिथंच चाला लागेल. चुपचाप चाला, झोपडीमध्ये डायरेक्ट जाऊ नका. काय आहे ना काय नाही, कोण राहते काय नाही, दुरून दुरून पाहू पहिले. हां तसंच करा, चला मग. बरोबर पकडा, एकामेकाचा हात पकड जा. टार्चाची गरज असेल तेव्हाच लावायचं. हो हो, मला मदत होते. पण विचार करायला काय, एवढं मोठं लाकूड कोण बांधलं असं, किती बरोबर असं पाहून बांधलं असं. भिऊ नको दिली, तू भिशीन तर मला भेव लागेल. हे भिवून राहिलो, मी असा विचार करून राहिलो का कसं बांधलं असेल बा. चला, रात्र दिवस निघून राहिला, आपल्याला अजून काहीच पद्माचा शोध नाही लागला, पद्मा काकूचा. चला समोर. हो चला.